अचलपूर या नगरीमध्ये मी हर्षदा आपले सहर्ष स्वागत करते. अचलपूर म्हणजे पूर्वीचे एलिचपूर. एलिचपूर असे नाव असण्याचे कारण ही एलिश राजाची राजधानी होती. असं म्हणतात या राजाला 52 राण्या होत्या आणि त्या राण्यांच्या नावावरून येथे 52 पुरे म्हणजे नगर किंवा कॉलनीज आहेत. एलिचपूरचे हळूहळू अपभ्रंश होऊन एलिशपूर झाले आणि त्यानंतर हळूहळू अचलपूर झाले. या नगरीला भरभक्कम असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. प्रत्येक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भाबद्दल बोलायचं झालं तर स्वतंत्र पुस्तक किंवा डॉक्युमेंटरी काढता येईल. अचलपूर नगरीला चारही बाजूंनी परकोट आणि दिंडी दरवाजाचे संरक्षण आहे. या दरवाजांमध्ये अजूनही साबूत आणि चांगल्या स्थितीत असलेले दरवाजे म्हणजे दुल्हा गेट, हिरापूर गेट, बुंदेलपुरा गेट, खिडकी गेट आणि माळवेश गेट. या माळवेश गेटमधून आतमध्ये प्रवेश केला की काही पावलांच्या अंतरावरच माळवेशपुरा आहे आणि या पुऱ्यामध्ये शेवाळकरांचं निवासस्थान आहे. शेवाळकर हे मूळचे तसे धर्माधिकारी आणि शेवाळकरांचे मूळ गाव मराठवाड्यातील शेवाळा. बाबासाहेब देशपांडे हे अचलपूरवरून मराठवाड्यानी काही कामानिमित्त गेले असताना त्यांनी तिथे परमपूज्य रामकृष्णानंद स्वामी यांचे प्रवचन ऐकले आणि ते रामकृष्णानंद स्वामी यांच्या विद्वत्तेवर खूप प्रभावित झाले आणि बाबासाहेबांनी महाराजांना अचलपूरला वास्तव्यास चलण्याचा आग्रह केला. महाराजांनी येण्याची स्वीकृती देताच बाबासाहेब देशपांडे महाराजांना अचलपूरला घेऊन आले. शेवाळ्यावरून आलेले महाराज शेवाळ्याचे महाराज असं म्हणता म्हणता लोक शेवाळकर महाराज म्हणू लागले आणि तेव्हापासून शेवाळकर हे अचलपूरचे झाले. शेवाळकर महाराज हे निष्णात वैद्य होते, वेदसंपन्न होते. सरस्वती त्यांच्या जिभेवर विराजमान होती. त्यामुळे काही काळातच ते अचलपूरमध्ये प्रसिद्ध झाले. असे इच्छा म्हणून स्वीकारून स्वर्गवासी झालेल्या शेवाळकर महाराजांना काशीनाथ शास्त्री नावाचे अपत्य होते. काशीनाथ शास्त्री यांना बाळकृष्ण नावाचे अपत्य होते. बाळकृष्ण म्हणजे आमचे भाऊसाहेब कीर्तन केसरी भाऊसाहेब शेवाळकर म्हणून ओळखल्या जाऊ लागले. भाऊसाहेबांचा विवाह बाबासाहेब गडीकर यांची एकुलती एक कन्येबरोबर झाला. भाऊसाहेबांना 4 अपत्य झाली. त्यापैकी ज्येष्ठ अपत्य बाळासाहेब शेवाळकर, ताई शेवाळकर पनके म्हणजे माझ्या वडिलांची आई आणि राम शेवाळकर. राम शेवाळकर हे जुळ्यातले. एक अपत्य वारले. बाळासाहेब शेवाळकर हे सिटी हायस्कूल येथे गणिताचे शिक्षक होते आणि तेथूनच मुख्याध्यापक या पदावरून निवृत्त झाले. ताई शेवाळकर पनके यांनी त्या काळात MA BEd करून वर्धेला केसरीमल गर्ल्स हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्य केले. राम शेवाळकर वणीच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. विद्यावाचस्पती, वक्ता दशसहस्रेषु, लेखक, कवी, व्याख्याते म्हणून सर्व महाराष्ट्रभर नावलौकिक होता. या तिघांपैकी मोठे बंधू बाळासाहेब शेवाळकर यांना 3 कन्यारत्न झाले. मोठी बेबी चित्रा शेवाळकर काळकर, लहानी रेखा शेवाळकर देशपांडे आणि मधली माझी आई अलका शेवाळकर पनके. माझ्या आईचे वडील बाळासाहेब शेवाळकर यांची पत्नी सिंधुताई ही पाटणबोरी येथील परमपूज्य माधवरावनाथ महाराज सरमुकदम यांची कन्या होती. माधवरावनाथ महाराज यांना अनेक दैवी सिद्धी प्राप्त होत्या. साक्षात ईश्वरपुत्र असे त्यांना म्हटले जायचे. पाटणबोरी हे गाव पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. अशी आख्यायिका आहे की पाटणबोरीच्या यात्रेदरम्यान ब्राह्मण जेवायला बसलेले असताना तूप संपले. आता पुरणपोळीवर काय वाढायचे? तेव्हा महाराज म्हणाले, पिप्यामध्ये पैनगंगा नदीवरून पाणी भरून आणा. शिष्यांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे पाणी भरून आणले. पिप्यातले पाणी जेव्हा भांड्यात काढले तेव्हा त्याचे तूप झाले होते.
कार्यक्रम आटोपल्यानंतर महाराजांनी पिपाभर तूप पैनगंगा नदीत अर्पण केले. नजीकच्या पिंपळखुटा या गावी मार्गशीर्ष महिन्यात माधवरावनाथ महाराजांची मोठी यात्रा आजही भरते. तर या माधवराव महाराजांची मुलगी म्हणजे माझ्या आईची आई, माझी सिंधू आजी, त्यामुळे आईचे आजोळ पाटणबोरी असल्यामुळे आईचे जन्मस्थान पाटणबोरी आहे. आता पाटणबोरीची गादी आईचे मामे भाऊ विजयराव सरमू कदम सांभाळतात. आईचे संपूर्ण बालपण दोघी बहिणींच्या सोबत अगदी मजेत गेले. घनिष्ठ मैत्रिणी अंबू, मैना यांच्या मैत्रीचे किस्से अजूनही त्यांच्या तोंडून ऐकायला मला फार मजा येते. आणि मुख्य म्हणजे ही मैत्री अजूनही जशीच्या तशी कायम आहे बरं. सर्वसामान्य मुलींसारखे लुटूपुटूचे खेळ, बावलाबावलीचे लग्न, अंगत पंगत, बुलाबाईचे गाणे यामध्येच आईचे बालपण गेले. माझी थोरली मावशी, बेबी मावशी नेहमी सांगते की आईचे केस खूप लांब होते. साधू यांच्यासोबत जायची. शाळेजवळील बाहेकर यांच्या शेतात चिंचेचे झाड होते, आजही आहे. तिथे चिंचा तोडणे,